मागच्या वेळेस आपण ओरिजिन ऑफ ल्युकोसाइटपर्यंत आलो होतो. ल्युकोसाइट्स म्हणजे काय? WBC. WBC या इम्युन सिस्टीमसाठी इम्पॉर्टंट अशा रक्तामध्ये असलेल्या पांढऱ्या पेशींचं नाव आहे. तर रक्तामधल्या पांढऱ्या पेशींना ल्युकोसाइट्स असं म्हणतात. तर याचं ओरिजिन काय आहे, म्हणजे हे ल्युकोसाइट्स कुठनं तयार होतात आपल्या शरीरामध्ये? गर्भावस्थेमध्ये असताना ल्युकोसाइट्स कोणत्या सेल्सपासून तयार होतात ते या ओरिजिन ऑफ ल्युकोसाइट्समध्ये सांगितलेलं आहे. तर यांना लिम्फोसाइट्स असं पण म्हणतात. हे लिम्फॉइड टिश्यूमध्ये तयार होतात. जेव्हा बाकीच्या सेल्स ज्या आहेत त्या रेड बोन मॅरोमध्ये तयार होतात, पण ह्या लिम्फॉइड टिश्यूमध्ये तयार होतात ल्युकोसाइट्स. ब्लड प्लेटलेट्स, आता हा पुढचा पार्ट आहे, एका वाक्यातच सांगितलं त्यांनी. ब्लड प्लेटलेट्स म्हणजे थ्रोम्बोप्लास्टिड्स किंवा थ्रोम्बोप्लास्ट्स. ह्या तिसऱ्या प्रकारच्या सेल्स आहेत ज्या रक्तामध्ये सापडतात. पहिल्या प्रकारच्या सेल्स ह्या आपण बघितल्या त्या लाल रक्तपेशी, दुसऱ्या पांढऱ्या रक्तपेशी आणि तिसऱ्या प्लेटलेट्स, असे हे 3 प्रकारचे पेशी रक्तामध्ये असतात. तर तिसऱ्या प्रकारचे आपण पाहू ब्लड प्लेटलेट्स किंवा थ्रोम्बोप्लास्टिड्स. ओके. ह्या छोट्या असतात, टायनी कलरलेस बॉडीज असतात, नॉन न्यूक्लिएटेड फ्रॅगमेंट्सपासून निघालेल्या असतात. मोठ्या ज्या सेल्स असतात त्या मोठ्या सेल्सचे हे फ्रॅगमेंट्स असतात, तुकडे तुकडे. यांना मेगा कार्योट्स असं पण म्हणतात. ओके. ह्या बोन मॅरोमध्ये असतात. मॅनमध्ये प्लेटलेट्स साधारणपणे 3 लाख एका मिलीमीटर क्यूबमध्ये असतात. ओके. आणि त्यांची साईज 2 ते 4 मायक्रॉन असते. याच्या जर आपण करस्पॉन्डिंग फिगर्स बघितल्या रॅटमध्ये, तर ह्या साधारणपणे 8 लाख असतात. 8 लाख एका मिलीमीटर क्यूबमध्ये, घन मिलीमीटरमध्ये. एका घन मिलीमीटर रक्तामध्ये 8 लाख ब्लड प्लेटलेट्स असतात. आणि रॅटमध्ये याची साईज मात्र खूप छोटी असते, म्हणजे 0.5 मायक्रॉन. फ्रेश ब्लड जर आपण घेतलं तर या राऊंड असतात किंवा ओव्हॉइड डिस्क्स असतात. ओके. ब्लड स्मिअरमध्ये, फ्रेश ब्लडमध्ये जर आपण बघितलं तर त्या गोल दिसतात किंवा ओव्हॉइड दिसतात. स्टेलेट सारख्या, म्हणजे स्टाईल सारख्या दिसतात. आणि क्लम्प्स असतात त्यांचे, म्हणजे गोळे गोळे तयार झालेले असतात. 5-6 प्लेटलेट्स एकमेकांना जोडलेले असतात, चिकटलेले असतात. क्लम्प्समध्ये म्हणजे गोळे गोळे तयार झालेले असतात त्यांचे, असे ते सापडतात. लाईफ स्पॅन म्हणजे एक ब्लड प्लेटलेट ही साधारणपणे 5 ते 9 दिवस टिकते फक्त, बस. 5 ते 9 दिवसामध्ये ती ब्लड प्लेटलेट्स मरून जाते आणि दुसरी ब्लड प्लेट तिथे येते. स्ट्रक्चर जर बघितलं आपण प्लेटलेटचं, तर त्याच्यामध्ये सेंट्रल असं ग्रॅन्युलर मास असतं. त्याला ग्रॅन्युलोमियर असं पण म्हणतात. म्हणजे प्लेटलेट्सच्या आतमध्ये सेंट्रल ग्रॅन्युलर मास असतं, त्याला ग्रॅन्युलोमियर असं म्हणतात. आणि थिन असं पेरिफेरल क्लिअर रिजन दिसतं, त्याला हायलोमियर असं म्हणतात. याच्यामध्ये हाय प्रोटीन आणि फॉस्फोलिपिड्स असतात. प्रोटीन कोणतं असतं तर सेफॅलिन असतं. ओके. ब्लड प्लेटलेट्समध्ये प्रोटीन आणि फॉस्फोलिपिड मोठ्या प्रमाणामध्ये प्रेझेंट असतं सायटोप्लाझममध्ये. प्रत्येक प्लेटलेट ही युनिट प्लाझ्मा मेम्ब्रेनने बनलेली असते. याच्या आजूबाजूला कार्बोहायड्रेट कंटेनिंग मटेरियलची प्लाझ्मा मेम्ब्रेन असते प्रत्येक प्लेटलेटच्या आजूबाजूला. जर आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली जर आपण बघितलं तर याच्यातून आपलं प्लेटलेटचं स्ट्रक्चर आपल्याला क्लिअर समजू शकतं. हायलोमियर जो आहे पेरिफेरीला, जो क्लिअर असतो, ग्रॅन्युलर नसतो, क्लिअर असतो, तो 10 ते 15 मायक्रोट्युब्युल्स दाखवतो आणि त्याच्यामध्ये मायक्रोफिलामेंट्स पण असतात. हे दोघंही प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या खालच्या बाजूला गेलेले असतात.
मायक्रोट्युब्युल्स स्केलेटल फंक्शन करतात त्या प्लेटलेट्समध्ये, आणि प्लेटलेटचं डायमेन्शन जे आहे ते मेंटेन ठेवतात, त्याचा आकार बदलत नाही. मायक्रोट्युब्युल्समुळे जे त्या पेशीच्या बाहेरचं प्लाझ्मा मेम्ब्रेन असतं त्याला आधार दिला जातो, आणि त्यामुळे त्याचा आकार जो आहे तो सारखाच राहतो, बदलत नाही. मायक्रोफिलामेंट्स जे आहेत त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन असतं, त्याला थ्रोम्बोस्थेनिन असं म्हणतात. थ्रोम्बोस्थेनिन हे प्लेटलेटचा शेप चेंज करण्यामध्ये याचा भाग असतो. ग्रॅन्युलोमियरमध्ये लार्ज मेम्ब्रेन असतं, किंवा ग्रॅन्युलोमियरमध्ये लार्ज मेम्ब्रेन बाउंड अल्फा ग्रॅन्युल्स असतात, आणि काही फ्यू स्मॉल मायटोकॉन्ड्रिया असतात. ग्लायकोजन ग्रॅन्युल्स पण याच्यामध्ये असतात, त्याचा नंबर वेगळा वेगळा असतो प्रत्येक स्पेसीजमध्ये. अल्फा ग्रॅन्युल्स जे आहेत यांच्यामध्ये सबस्टन्स जे आहेत ते प्लेटलेटशी रिलेटेड असं फंक्शन असतं. काही रायबोसोम्स हे राऊंडेड व्हेसिक्युलर बॉडीजमध्ये असतात, त्यांना सिंडरोसोम्स असं पण म्हणतात. हे प्लेटलेट्समध्ये दिसतात आपल्याला. रायबोसोम्स प्लेटलेट्समध्ये असतात. नंतर एक बायपार्टाइट सिस्टीम असते ट्युब्युल्सची, व्हेसिकल्सची, ही पण त्या प्लेटलेट्समध्ये दिसते. डेन्स ट्युब्युलर सिस्टीम असते, ही मेगाकार्योटपासून, गोल्गी कॉम्प्लेक्सच्या मेगाकार्योटपासून तयार झालेली असते असं म्हटलं जातं. प्रॉबेबल असा शब्द वापरला आहे. दुसरा सरफेस जे याच्यामध्ये सिस्टीम्स जे तर याला आयडेंटिकल लायनिंग असतं एक्सटर्नल मेम्ब्रेनचं. प्लेटलेट्स ह्या फॅगोसायटिक असतात, आणि याचा पार्ट जो आहे तर सबस्टन्सेस आतमध्ये घेण्यासाठी, प्लेटलेटच्या आतमध्ये सबस्टन्सेस घेण्यासाठी याचा सरफेस उपयोगात आणला जातो. अगदी अलीकडच्या काळामध्ये रॅबिटच्या प्लेटलेट्स जे आहेत यांच्यामध्ये खूप डेन्स ग्रॅन्युल्स आढळून आलेले आहेत. मेम्ब्रेन बाउंड ग्रॅन्युल्स असतात, बॉडी असतात, ह्या एक्सेंट्रिक आहेत, म्हणजे सेंटरपासून त्यांच्या बाजूला झालेल्या असतात थोड्याशा. वाईड सेमिल्युनार स्पेस असते एका बाजूला, आणि ह्या व्हेरी डेन्स ग्रॅन्युल्स म्हणजे व्हीडीजी ह्या इतरही काही मॅमल्समध्ये आढळून आलेल्या आहेत. मॅमल्स म्हणजे सस्तन प्राणी. व्हीडीजी याच्यामध्ये सिरोटोनिन असतं. प्लेटलेटचं मेन फंक्शन काय आहे तर जिथे पंक्चर झालेलं आहे, आपली कातडी किंवा रक्तवाहिनी ज्या ठिकाणी पंक्चर झालेली आहे, म्हणजे तिला छिद्र पडलंय किंवा भोक पडलंय, जिथे कट झालेलं आहे, आपली बॉडी वॉल किंवा वॉल ऑफ ब्लड कॅपिलरी जिथे कट झालेली आहे, तिथून तो जो भाग आहे तो भाग भरून टाकणे हे ब्लड प्लेटलेट्सचं काम आहे. सीलिंग करणे. ओके. तिथे क्लॉट जमा होतो, तर तो क्लॉट जमा होण्यामध्ये प्लेटलेटचं काम असतं. थ्रोम्बस म्हणतात त्याला, क्लॉटला. ओके. आणि त्यामुळे ब्लड लॉस जो आहे तो थांबवला जातो. रक्त एकसारखं वाहत राहत नाही. क्लॉटिंगच्या प्रोसेसमध्ये रक्त एकसारखं वाहत राहत नाही. तर याच्यामध्ये दोन फिनॉमिना असतात क्लॉटिंगच्या प्रोसेसमध्ये, अग्लुटिनेशन आणि कोऑग्युलेशन. प्लेटलेट्स याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतात दोन्ही भागांमध्ये, आणि प्लेटलेट्स काही एन्झाईम सोडतात. थ्रोम्बोप्लास्टिन नावाचं एक एन्झाईम असतं. याच्यामुळे क्लॉटिंग मेकॅनिझम जे आहे ते सुरू होतं आणि तिथे ब्लड क्लॉट तयार होतं. नाव हिमोस्टॅसिस ही कॉम्प्लेक्स फिजिओलॉजिकल प्रोसेस आहे. याच्यामध्ये बऱ्याचशा सेल्स भाग घेतात. प्लेटलेट्स जास्त मोठ्या प्रमाणात भाग घेतात, पण फायब्रोब्लास्ट नावाच्या सेल पण याच्यामध्ये भाग घेतात. काही सोल्युबल कोऑग्युलेशन फॅक्टर्स पण असतात, इन्हिबिटर्स पण याच्यामध्ये असतात. नंतर इनसोल्युबल प्रोटीन्स असतात, एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक प्रोटीन्स त्याला म्हणतो आपण.
ते इन्सोल्युबल प्रोटीन्स पण याच्यामध्ये भाग घेतात. हिमोस्टॅटिक सिस्टीम आहे ही, ज्यावेळेस ब्लड व्हेसलला इंजुरी होते त्यावेळेस ही सिस्टीम ॲक्टिवेट होते आणि त्याच्यामुळे एंडोथेलियल सेल्स ज्या आहेत त्या डिस्टर्ब झालेल्या असतात. तर थ्रोम्बोजेनिक प्रोकोआग्युलंट सबस्टन्स जे आहे तिथे, तर ते एक्स्ट्रा व्हॅक्युलर स्पेसमध्ये येतं. ज्यावेळेस ही प्रोसेस ॲक्टिवेट होते, हिमोस्टॅटिक सिस्टीम ज्यावेळेस ॲक्टिवेट होते, तर ही सिस्टीम जी आहे ती इंजुरी सील करायला मदत करते. प्लेटलेटचा प्लग तयार करते ती, आणि त्या प्लेटलेटचा प्लग ज्या ठिकाणी ती ब्लड व्हेसल पंक्चर झालेली आहे किंवा फाटलेली आहे तिथे तो प्लग जो आहे तो रक्तप्रवाह थांबवून टाकतो. फायब्रिन क्लॉट फॉर्मेशन तिथे तयार होतं. ओके, आणि त्या फायब्रिन क्लॉट फॉर्मेशनमुळे तिथे रक्त वाहनं जे आहे ते थांबून जातं. याच्यामुळे इंज्युअर्ड एंडोथेलियल जी वॉल असते तिला हिलिंग प्रोसेस करायला वाव मिळतो. एकदम सेल्स वाढून तो पंक्चर झालेला भाग जो आहे तो भरून येऊ शकत नाही. मग जोपर्यंत तो भरून येऊ शकत नाही तोपर्यंत रक्त वाहत राहील का एकसारखं? तर नाही. तर ते रक्त का वाहत नाही? तर इथे क्लॉट तयार झालेला असतो म्हणून. वरती क्लॉट तयार होऊन जातो, रक्त थांबून जातो आणि खालती नंतर मग हिलिंग प्रोसेसने ते तुटलेला भाग जो आहे तो जोडला जातो. एकदा हिल्ड क्लॉट झाला की, एकदा हिलिंग झालं की तो क्लॉट जो आहे तो डिझॉल्व्ह होऊन जातो. त्याच्यामध्ये फायब्रिनोलायसिस होतं आणि मग ब्लड फ्लो जो आहे तो एकसारखा परत चालू राहतो. हिमोस्टॅटिक सिस्टीममध्ये डेलिकेट बॅलन्स असतो. प्रो आणि अँटी कोआग्युलंट फोर्सेसचा डेलिकेट बॅलन्स असतो. हे असं एका पेंडुलम सारखं आहे. ह्या पेंडुलम सारखं ते असं इथे दिसतंय का? हे असं पेंडुलम सारखं ते असं हालत असतं आणि त्यांचा जो बॅलन्स आहे तो बॅलन्स फार महत्वाचा असतो. प्रत्येक फोर्सच्या आतमध्ये त्याचा बॅलन्स इकडे तिकडे इकडे तिकडे असा हालत असतो पेंडुलम सारखा. पहिल्यांदा ज्यावेळेस व्हेसल म्हणजे ब्लड व्हेसल इंज्युअर्ड होते तर तिथे प्रो कोआग्युलंट फोर्सेस जे आहेत ते डॉमिनेट होतात फायब्रिनवरती किंवा प्लेटलेटवरती. फायब्रिन आणि प्लेटलेट क्लॉटवरती प्रो कोआग्युलंट डॉमिनेट करत असतात. त्यामुळे इंज्युअर्ड ब्लड व्हेसल जी आहे ती सील ऑफ होते आणि नंतर ज्यावेळेस एंडोथेलियम हिलिंग होऊन जातं तर ते पेंडुलम स्विंग होतं आणि अँटीकोआग्युलंटच्या बाजूला झुकून जातं. मग त्यावेळेस रक्तवाहिनीतलं गोठत नाही, ते एकसारखं फ्लो तिथं चालू राहतं. अशा रीतीने ही हिमोस्टॅटिक सिस्टीम जी आहे ती ज्यावेळेस हिलिंग झालेलं असतं त्यावेळेस अँटीकोआग्युलंट पोर्शनला स्विंग होते आणि ज्यावेळेस इंज्युअर्ड ब्लड व्हेसल असते त्यावेळेस ती कोआग्युलंट साईडला स्विंग होते. ओके, याच्यामुळे मग क्लॉट जो आहे तो विरघळून जातो आणि ब्लड व्हेसल परत आपल्या रक्त वाहण्याचं काम करत राहते. ओके, तर अशा रीतीने अल्टरेशन दिसून येते. त्याच्यामध्ये डेलिकेट बॅलन्स जो आहे हिमोस्टॅटिक ॲबनॉर्मॅलिटीचा हा आपल्याला पाहायला मिळतो. बऱ्याच वेळेस आपण याच्यामध्ये मॅनिप्युलेशन पण करू शकतो. हिमोरेज किंवा थ्रोम्बोसिस याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की रक्त खूप मोठ्या प्रमाणावरती वाहतं. काही ॲनिमल्समध्ये हिमोस्टॅटिक डिसऑर्डर्स पण असतात. क्लिनिकल सायन्स दिसतात त्याच्यामध्ये. एक्सेसिव्ह हिमोरोइज त्यांच्यामध्ये होतं, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती रक्तस्राव होतो. तर तो रक्तस्राव जो आहे तो हिमोस्टॅटिक डिसऑर्डर असल्यामुळे होतो. आणि थ्रोम्बोसिस जे आहे ते थ्रोम्बोसिस फार कठीण आहे, डिटेक्ट होत नाही लवकर. क्लिनिकली याचं डिटेक्ट जे आहे ते लवकर होत नाही किंवा लॅबोरेटरी टेस्टने लगेच आपल्याला आढळून येत नाही. जेव्हा इंटरनल मायक्रोव्हेसल्समध्ये थ्रोम्बोसिस होतं त्यावेळेस ते आपल्याला कळत नाही. क्लिनिकल सायन्स ज्यावेळेस त्याला हिमोस्टॅटिक डिसऑर्डर्सचे दिसतात, हिमोरेज किंवा थ्रोम्बोसिस ज्यावेळेस त्याच्यामध्ये असतं तर कम्प्लीट डायग्नोस्टिक इव्हॉल्युशन करावं लागतं, तोपर्यंत ते स्पष्ट होत नाही. त्याच्यामध्ये फिजिकल एक्झामिनेशन पण असतं
आणि पूर्ण डिटेल हिस्ट्रीसुद्धा आपल्याला पाहावी लागते. व्हायटल क्ल्यूज जे थ्रोम्बोसिसच्या मागे किंवा हिमोरेजच्या मागे कशामुळे हे हिमोरेज होतंय, म्हणजे रक्तस्राव कशामुळे होतोय, तर याचे व्हायटल क्ल्यूज शोधून काढावे लागतात हिमोस्टॅटिक डिसऑर्डरचे. आणि मग त्याचं सिग्नलमेंट जे ते वयावरती, नंतर जातीवरती आणि सेक्सवरती अवलंबून असतं, म्हणजे जेंडरवरती अवलंबून असतं. मेल फिमेलमध्ये, नंतर ब्रीडिंगमध्ये, ब्रीड म्हणजे जात, प्रत्येक जातीमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे हिमोरेजेसचे प्रकार घडतात. नंतर एज, याच्यावरती पण हिमोरेजचे ते अवलंबून असतं. हिस्ट्रीवरती ते अवलंबून असतं. टॉक्सिन काही आधी गेलेत का शरीरामध्ये, किंवा काही ड्रग्ज गेलेत का, तर याच्यामुळे मल्टिपल हिमोरेजिक एपिसोड्स जे आहेत ते होऊ शकतात. हिमोरेजिक एपिसोड्स म्हणजे अनेक कारणं असू शकतात, त्याच्यामध्ये एकच कारण असतं असं नाही. त्याच्या क्लिनिकल सायन्स सगळ्या शोधाव्या लागतात डायग्नोसिसमध्ये, आणि त्याचं टाईप आणि लोकेशन जे आहे हिमोरेजचं ते सुद्धा शोधावं लागतं. सो अशा रीतीने हे होमिओस्टॅसिस आहे. आणि आपण ब्लडचं कम्प्लीट स्ट्रक्चर बघितलं, WBC, RBC आणि प्लेटलेट्स यांचं सगळ्यांचं स्ट्रक्चर आपण बघितलं. नाऊ स्ट्रक्चर ऑफ हार्ट, हे आम्हाला 11वी-12वी मध्ये होतं. इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट किंवा स्ट्रक्चर ऑफ हार्ट, एक्सटर्नल इंटरनल दोघंही होतं. डॉर्सल व्ह्यू, व्हेंट्रल व्ह्यू, हार्टच्या फिगर आम्ही काढायचो. तसंच हे तुम्हाला पण आहे. ओके, तर स्ट्रक्चर ऑफ हार्टमध्ये पहिल्यांदा येतं पेरिकार्डियम. पेरिकार्डियम म्हणजे काय, तर हे पेरिकार्डियम हे हार्टच्या आजूबाजूला असलेलं एक मेम्ब्रेन आहे. ओके, त्या मेम्ब्रेनच्या आतमध्ये आणि हार्टच्या वॉलमध्ये एक पेरिकार्डियल फ्लुइड भरलेलं असतं. त्या पेरिकार्डियल फ्लुइडमुळे हार्टचं प्रोटेक्शन होतं. काही पण धक्का लागला तर तो डायरेक्ट हार्टला नाही लागत. तो पेरिकार्डियममध्ये त्याचं ते हे धक्का जो आहे तो सहन करून घेतला जातो. तर हार्ट जे आहे ते लिक्विड भरलेल्या कॅव्हिटीमध्ये असतं. त्या कॅव्हिटीला पेरिकार्डियल कॅव्हिटी असं म्हणतात. याची जी वॉल आहे आणि लायनिंग जे आहे पेरिकार्डियल कॅव्हिटीचं, ते एक स्पेशल मेम्ब्रेन आहे. त्या मेम्ब्रेनचं नाव आहे पेरिकार्डियम. पेरिकार्डियम हे सिरस मेम्ब्रेन आहे. याच्यामध्ये सिरस फ्लुइड असतं आणि याच्यामध्ये ल्युब्रिकेशन हार्टला सुद्धा दिलं जातं. याच्यामध्ये दोन फंक्शन असतात. एक तर आपलं धक्का जो आहे, हार्टला लागणारा धक्का जो आहे, त्या धक्क्यापासून हार्टचं प्रोटेक्शन करणं हे एक फंक्शन असतं, आणि हार्टच्या वॉलला ल्युब्रिकेशन देणं हे दुसरं पेरिकार्डियल फ्लुइडचं फंक्शन असतं. हार्टची वॉल कधीही वाळलेली नसते, कोरडी नसते, तर त्याला कायम ल्युब्रिकेशन दिलेलं असतं. त्यामुळे ती हार्टची वॉल कायम कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन असं करत असते, आणि कायमस्वरूपी ब्लडचं पंपिंग चालू असतं. त्याच्यामुळे फ्रिक्शन कमी होतं पेरिकार्डियल फ्लुइडमुळे. जे कायमस्वरूपी हार्टबीट चालू असतात त्या हार्टबीटमध्ये फ्रिक्शन कमी होतं पेरिकार्डियल फ्लुइडच्या ल्युब्रिकेशनमुळे. म्हणजे वंगण दिल्यामुळे जसं गाडी व्यवस्थित फिरते तसं ती हार्टची वॉलमध्ये मसल्स व्यवस्थित काम करतात, हार्टबीट व्यवस्थित होतात, आणि त्याच्या सराउंडिंग ऑर्गन्सला मग ब्लड व्यवस्थित मिळतं. ल्युब्रिकेशनच्या व्यतिरिक्त पेरिकार्डियम हार्टला धरून ठेवतं एका पोझिशनमध्ये, आणि हॉलो स्पेस तिथे निर्माण केली जाते. हार्ट एक्सपांड होऊ शकतं ज्यावेळेस फुल असतं, आणि हार्ट हे कमी होऊ शकतं जेव्हा रिकामं असतं. पेरिकार्डियमचे दोन लेयर्स असतात. व्हिसरल लेयर असते, ती आउटसाइडला असते हार्टच्या, आणि परायटल लेयर जी असते तिचा एक सॅक बनलेला असतो. पेरिकार्डियल कॅव्हिटीच्या अराउंड बाहेरच्या बाजूला एक सॅक बनलेला असतो परायटल लेयरचा.
सो अशा रीतीने पेरिकार्डियमच्या 2 लेयर्स असतात, विसरल लेअर आणि परायटल लेअर. नाव स्ट्रक्चर ऑफ हार्ट वॉल. हार्टची जी वॉल आहे ती कशी बनलेली असते त्याचं स्ट्रक्चर आपण पाहतोय. हे स्ट्रक्चर खूप कॉम्प्लेक्स आहे. याच्यामध्ये नर्वस सिस्टीम एक इनव्हॉलंटरी नर्वस सिस्टीम ह्या वॉलमध्ये असते, पहिली गोष्ट. दुसरी, ही वॉल हायली मस्क्युलर असते, पूर्णपणे मसल्सने भरलेली असते. दुसरी गोष्ट, कारण त्या मसल्सच्या कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशनमुळेच आपलं हार्ट जे आहे ते पंपिंग करतं. जर मसल्स नसते किंवा मोठ्या प्रमाणात नसते तर हार्टचं पंपिंग चाललं नसतं. आणि हे तुम्ही लक्षात घ्या की प्रत्येक प्राण्याच्या जन्मापासून तर मरेस तोपर्यंत कंटिन्युअस, न थांबता, न विश्रांती घेता एकसारखं हार्ट पंपिंग करत असतं. तर ते एकसारखं हार्ट पंपिंग कसं करतं, तर त्या स्पेशल नर्व्हस सिस्टीममुळे, इनव्हॉलंटरी नर्व्हस सिस्टीममुळे, एक गोष्ट. आणि दुसरं, त्या हार्टच्या वॉलमध्ये असलेल्या मसल्समुळे ते कंटिन्युअस पंपिंग करतं. ते मसल्स जर नसते तर कंटिन्युअस पंपिंग व्यवस्थित झालं नसतं. आणि त्या मसल्सचं स्ट्रक्चर आणि फंक्शन इतकं स्पेसिफिक असतं आणि इतकं व्यवस्थित असतं की एकसारखं ते पंपिंग करत राहतात आणि ते पंपिंगमध्ये कधीही अडथळा येत नाही. ओके. नाव इपिकार्डियम. तर हार्टच्या वॉलचं स्ट्रक्चर पाहतोय आपण. हार्टच्या वॉलच्या स्ट्रक्चरमध्ये 3 लेयर्स असतात हार्टच्या वॉलच्या. इपिकार्डियम, मायोकार्डियम आणि एंडोकार्डियम. अशा हार्टच्या वॉलच्या 3 लेयर्स असतात. एक इपिकार्डियम. इपिकार्डियम हे आउटरमोस्ट लेयर आहे हार्टची. विसरल लेयरचं हे दुसरं नाव आहे. असं तुम्ही विसरल लेयर जी आहे पेरिकार्डियमची, तिचं हे दुसरं नाव आहे इपिकार्डियम. इपिकार्डियम ही थिन लेयर असते सिरस मेम्ब्रेनची. याच्यामुळे ल्युब्रिकेशन मिळतं, प्रोटेक्शन मिळतं हार्टच्या आउटसाईडला. आणि इपिकार्डियमच्या खाली सेकंड एकदम जाड लेयर असते हार्टची, तिला म्हणतात मायोकार्डियम. तर मायोकार्डियम हे मसल लेयर आहे, ही मस्क्युलर लेयर आहे, ही म्हणजे मसल्सने बनलेली आहे. मिडल लेयर आहे, ही मधली लेयर आहे हार्ट वॉलची. याच्यामध्ये कार्डियक मसल टिश्यू असतो. आणि मायोकार्डियम जे याच्यामध्ये मेजॉरिटी ऑफ द थिकनेस आणि मास हार्ट वॉलचा याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. पूर्ण जाड असते ही मायोकार्डियम नावाची लेयर, खूप जाड असते. हार्ट वॉलचा सगळ्यात जाडेपणा हिच्यावरती अवलंबून असतो. कारण हिच्यामुळेच, याच्यामध्ये असलेले जे मसल्स आहेत त्याच्यामुळे हार्ट जे ते ब्लडचं पंपिंग करू शकतं. मायोकार्डियमच्या खाली थिन लेयर असते एंडोकार्डियम. एंडोकार्डियम ही सिंपल स्क्वामस एंडोथेलियम लेयर पासून बनलेली असते, स्क्वामस इपिथेलियम पासून बनलेली असते. याच्यामुळे हार्टची इनसाइड जी आहे त्याला कव्हर केलं जातं. एंडोकार्डियम स्मूथ असतं एकदम आणि ब्लड त्याला चिटकत नाही. ओके. हार्टच्या आतमधल्या बाजूला ब्लड चिटकून राहत नाही आणि डेडली ब्लड क्लॉट्स त्याच्यामध्ये तयार नाही होत. ओके. हे एंडोकार्डियम एकदम स्मूथ असतं. ओके. नाव थिकनेस जी आहे हार्ट वॉलची ही डिफरंट पार्टमध्ये हार्टच्या वेगवेगळी असते. ॲट्रियामध्ये हार्ट जे तिथे व्हेरी थिन मायोकार्डियम असतं, कारण आर्ट्रिया जे त्याला ब्लड पंपिंग करावं लागत नाही. जास्त मोठ्या प्रमाणामध्ये ब्लड पंपिंग नाही होतं आर्ट्रियामध्ये. ओके. नियर बाय व्हेंट्रिकलमध्ये फक्त आर्ट्रियममधून ब्लड जातं, त्यामुळे ॲट्रियाला एवढ्या मोठ्या प्रमाणात पंपिंग करावं लागत नाही ब्लड. म्हणून ॲट्रियाची मायोकार्डियमची वॉल जी आहे ती बारीक असते. व्हेंट्रिकल जे तिथे मात्र खूप जाड असं मायोकार्डियम असतं, कारण व्हेंट्रिकल्स ब्लड पंप जे करतात तर ते लंग्समध्ये किंवा थ्रूआउट एंटायर बॉडीमध्ये ब्लड पंपिंग करतात व्हेंट्रिकल्स. ओके. राईट साईड जी आहे हार्टची त्याच्यामध्ये मायोकार्डियम लेस असतं आणि लेफ्ट साईडमध्ये मायोकार्डियम खूप जास्त असतं.
कारण लेफ्ट साईड जी आहे ती पूर्ण बॉडीमध्ये ब्लड पंप करते आणि राईट साईड जी आहे ती फक्त लंग्समध्ये ब्लड पंप करते. राईट साईडच्या व्हेंट्रिकलमधून ब्लड लंग्समध्ये जातं आणि लेफ्ट साईडच्या व्हेंट्रिकलमधून ब्लड पूर्ण बॉडीमध्ये जातं. मग पूर्ण बॉडीमध्ये ब्लड पंप करायला खूप ताकद लागते. ती ताकद त्या जाड मायोकार्डियल लेअरमध्ये असते. म्हणून लेफ्ट साईडचं व्हेंट्रिकल जाड असतं आणि राईट साईडचं व्हेंट्रिकल त्याची जी वॉल आहे ती बारीक असते. ओके, नाव चेंबर ऑफ हार्ट. चेंबर ऑफ हार्ट्स म्हणजे हार्टचे किती कप्पे आहेत. तर मॅमेलियामध्ये म्हणजे क्लास आहे हा मॅमेलिया, सस्तन प्राणी आपण त्याला म्हणतो. याच्यामध्ये 4 चेंबर्स असतात. राईट ॲट्रियम, लेफ्ट ॲट्रियम, राईट व्हेंट्रिकल आणि लेफ्ट व्हेंट्रिकल असे हे 4 चेंबरचे नाव आहेत. 2 ॲट्रिया आणि 2 व्हेंट्रिकल्स असे 4 चेंबर्स असतात. राईट साईडला असतं ते राईट ॲट्रियम, लेफ्ट साईडला असतं ते लेफ्ट ॲट्रियम. ॲट्रियम वरच्या साईडला असतात, व्हेंट्रिकल खालच्या साईडला असतात. ॲट्रिया हे स्मॉल असतात, व्हेंट्रिकल्स मोठे असतात आणि व्हेंट्रिकलपेक्षा ॲट्रिया थिन असतात. लेस मस्क्युलर वॉल असते व्हेंट्रिकलपेक्षा ॲट्रियामध्ये. ॲट्रिया हे रिसिव्हिंग चेंबर असतात. ब्लड पूर्ण बॉडीमधून ॲट्रियामध्ये येतं म्हणून ते व्हेन्सला जोडलेले असतात. ओके, जे व्हेन्स हार्टला जोडलेले असतात त्या ॲट्रियाला जोडलेले असतात. आणि व्हेंट्रिकल्स हे लार्जर असतात, एकदम स्ट्रॉंगर असतात. पंपिंग चेंबर आहेत हे व्हेंट्रिकल्स ब्लड जे आहे ते हार्टच्या बाहेर ढकलतात. व्हेंट्रिकल्स हे आर्टरीजला जोडलेले असतात. व्हेंट्रिकल्स हे आर्टरीजला जोडलेले असतात आणि ॲट्रिया किंवा ऑरिकल्स जे आहेत ते ऑरिकल्स व्हेनला जोडलेले असतात. ओके, तर व्हेंट्रिकल्स हे आर्टरीजला जोडलेले असतात आणि आर्टरीजमधून पूर्ण ब्लड बॉडीमध्ये फिरतं. हार्टमधून बाहेर पडतं आर्टरीजमध्ये ब्लड. एक्सटर्नली जर आपण बघितलं तर ट्रान्सवर्स ग्रूव्ह असते ॲट्रिया आणि व्हेंट्रिकल्समध्ये. याला ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर ग्रूव्ह असं म्हणतात किंवा करोनरी सल्कस असं म्हणतात. ओके, आपल्याला दिसतं ॲट्रिया वेगळे आहेत, व्हेंट्रिकल वेगळे आहेत. तिथे एक अशी खाच असते, ट्रान्सवर्स ग्रूव्ह असते ॲट्रिया आणि व्हेंट्रिकल्सच्या आतमध्ये. त्याला ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर ग्रूव्ह असं म्हणतात किंवा करोनरी सल्कस असं म्हणतात. इंटरव्हेंट्रिक्युलर सल्कस जे हे राईट आणि लेफ्ट व्हेंट्रिकलच्या आतमध्ये असतं. व्हेंट्रिकलच्या आतमध्ये. इंटरव्हेंट्रिक्युलर म्हणजे 2 व्हेंट्रिकलच्या आतमध्ये ते सल्कस असतं, ग्रूव्ह असते राईट आणि लेफ्ट व्हेंट्रिकलच्या आतमध्ये. ह्या सल्कसमध्ये करोनरी आर्टरीज ज्या आहेत त्या जोडलेल्या असतात, करोनरी व्हेन्स जोडलेल्या असतात. करोनरी आर्टरीज ज्या आहेत त्या ऑक्सिजनेटेड ब्लड हार्टला पुरवतात आणि करोनरी व्हेन्स ज्या आहेत त्या डिऑक्सिजनेटेड ब्लड हार्टकडून कलेक्ट करतात. करोनरी व्हेन्स ज्या आहेत त्या करोनरी सायनसला जोडलेल्या असतात आणि ते करोनरी सायनस जे आहे ते राईट ॲट्रियममध्ये ओपन होतं. राईट व्हेंट्रिकलपासून पल्मनरी ट्रंक निघते आणि लेफ्ट व्हेंट्रिकलपासून सिस्टमिक ॲरोटा निघतो. ओके, अशा रीतीने चेंबर्स जे राईट साईडला हे स्मॉल असतात आणि त्याच्यामध्ये लेस मायोकार्डियम असतं. लेफ्ट साईडपेक्षा राईट साईडला मायोकार्डियम लेस असतं. हा जो डिफरन्स आहे साईजमध्ये हा त्यांच्या फंक्शननुसार अवलंबून आहे. त्यांच्या फंक्शननुसार तो डिफरन्स आहे. 2 सर्क्युलेटरी लूप्स असतात याच्यामध्ये. राईट साईड जी आहे हार्टची त्याला पल्मनरी सर्क्युलेशन असं म्हणतात. तिथे नियर बाय लंग्समध्ये ब्लड सप्लाय केलेला असतो आणि हार्टची जी लेफ्ट साईड आहे त्याला पूर्ण बॉडीला ब्लड सप्लाय करायचा असतो. पूर्ण बॉडीच्या टोकापर्यंत म्हणजे केसाच्या टोकापासून तर पायाच्या नखाच्या टोकापर्यंत ब्लड सप्लाय हा हार्टच्या लेफ्ट साईडमधून होतो. ओके, म्हणून त्याला सिस्टमिक सर्क्युलेटरी लूप असं म्हणतात. हार्टच्या लेफ्ट साईडला सिस्टमिक सर्क्युलेटरी लूप असं म्हणतात आणि हार्टच्या राईट साईडला पल्मनरी सर्क्युलेटरी लूप असं म्हणतात, पल्मनरी सर्क्युलेशन असं म्हणतात. ओके, अशा रीतीने याला आता तो
चालला गेला आहे. आमच्या पूर्वीच्या काळामध्ये तो फिनॉमेना होतो आणि तो फिनॉमेना आम्ही सांगायचो, याला म्हणतात डबल सर्क्युलेशन. पल्मनरी सर्क्युलेशन वेगळं आणि सिस्टमिक सर्क्युलेशन वेगळं. तर असं 2 सर्क्युलेशन असल्यामुळे याला म्हटलं जायचं डबल सर्क्युलेशन. इतर ॲनिमल्समध्ये डबल सर्क्युलेशन नसतं, फक्त सिंगल सर्क्युलेशन असतं. फॉर एक्झाम्पल इन्सेक्ट्समध्ये. ओके, तर अशा रीतीने हे व्हॉल्व्स ऑफ हार्ट जे आहेत ते आता आपण पाहू. ओके, हार्ट हे फंक्शन कसं करतं, तर त्यांच्या हार्टमुळे, त्यांच्या वॉल्व्समुळे त्यांचं फंक्शन चालू असतं. वॉल्व्स जे ते वॉल्व्स पूर्णपणे रक्ताचा प्रवाह हा रेग्युलेट करण्याचं, त्याला दिशानिर्देश देण्याचं काम जे ते हार्टचे व्हॉल्व्स करतात. त्या व्हॉल्व्स जर खराब झाले तर रक्ताचा सर्क्युलेशन जे आहे ते सर्क्युलेशन व्यवस्थित होत नाही. ओके, म्हणून हे सर्क्युलेशन व्यवस्थित राहावं यासाठी हार्टमध्ये वॉल्व्स असतात, खूप मोठ्या प्रमाणामध्ये वॉल्व्स असतात. व्हॉल्व्स म्हणा, ते व्हॉल्व्स त्या हार्टमध्ये असतात. हार्टचं फंक्शन जे आहे ब्लड पंपिंगचं, हे लंग्स आणि पूर्ण सिस्टीम्स, बॉडीच्या सिस्टीम्समध्ये या दोन्हीकडे हार्टला ब्लड पंपिंग करावं लागतं. तर हार्टमध्ये रक्त उलट्या दिशेने कधीही वाहायला नको, ते नेहमी पुढेच गेलं पाहिजे. याच्यासाठी त्या व्हॉल्व्सचा उपयोग होतो. ओके, रिगर्गिटेशन व्हायला नको, तिथल्या तिथे ब्लड जे आहे ते घुटमळायला नको, ते नेहमी पुढे पुढे गेलं पाहिजे. हार्टमध्ये ते परत ब्लड यायला नको. ओके, म्हणून तिथे वन वे व्हॉल्व्स असतात हार्टमध्ये. ते वन वे व्हॉल्व्स जे असतात ते ब्लडचा फ्लो एका दिशेने चालू देतात, पण जर समजा दुसऱ्या दिशेने तो फ्लो व्हायला लागला, म्हणजे उलटा फ्लो व्हायला लागला, तर ते व्हॉल्व्स बंद होऊन जातात. ओके, याला वन वे व्हॉल्व असं म्हणतात. वर्गामध्ये मी तुम्हाला याचं स्ट्रक्चर समजावून सांगितलंय. ते असं दिसतं, म्हणजे असं असतं ते. आता इकडनं ज्यावेळेस ब्लड फ्लो इकडे जाईल त्यावेळेस हा वॉल असा ओपन होऊन जातो, हे ब्लड चाललं. ओके, पण इकडनं ज्यावेळेस ब्लड इकडे यायला लागतं त्यावेळेस हा वॉल बंद होऊन जातो, तर इथे ब्लड जे आहे ते अटकून जातं. म्हणून इकडनं इकडे ब्लड जाऊ नाही शकत, इकडनं इकडे जाऊ शकतं, तो फक्त असा होतो. असा झाला की ते ब्लड उलटा फ्लो जो आहे तो बंद होऊन जातो. तर याला वन वे वॉल्व असं म्हणतात. हे वॉल्व बाजारात पण विकत मिळतात, आपल्या नळ्यांमध्ये आपण वापरतो. शेतामध्ये ज्यावेळेस आपण मोटर चा पाईपलाईनने सप्लाय दूरपर्यंत नेलेला असतो त्यावेळेस मोटरवरती प्रेशर येऊ नये म्हणून असे वन वे वॉल्व्स लावलेले असतात. ते तुम्ही जर बघितले तर त्या वॉल्व्सचं स्ट्रक्चर तुम्हाला समजेल. ते आपल्या हार्टच्या वॉलवरून ते वॉल्व बनवलेले आहे. पूर्ण फिजिक्स जे आहे हे बायोलॉजीपासून निर्माण झालेलं आहे. पूर्ण केमिस्ट्री जे आहे हे बायोलॉजीपासून निर्माण झालेलं आहे. सो ते वॉल्व्स तुम्ही बघा, तुम्हाला दिसतील सेम वॉल्व्स आपल्या हार्टमध्ये असतात. ओके, तर ते वन वे वॉल्व्स असतात हार्टमध्ये. फक्त पल्मनरी व्हेनमध्ये कोणतेही वॉल्व्स नसतात. हार्ट वॉल्व्स जे आहेत यांचे 2 प्रकार असतात, ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर आणि सेमिल्युनार वॉल्व्स असे 2 प्रकारचे वॉल्व्स असतात. एक म्हणजे ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर आणि दुसरे म्हणजे सेमिल्युनार वॉल्व्स. असे वॉल्व्सचे 2 प्रकार असतात. पहिलं पाहूया ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर वॉल्व्स. हे जे ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर वॉल्व्स आहेत याला एव्ही वॉल्व्स असं पण म्हणतात. हे हार्टच्या मिडलला असतात, आर्ट्रियामध्ये किंवा व्हेंट्रिकल्समध्ये, आणि हे ब्लडला ॲट्रियापासून तर व्हेंट्रिकल्स पर्यंत जायला मदत करत असतात. ओके, ॲट्रियापासून व्हेंट्रिकलमध्ये ब्लड जाऊ शकतं, व्हेंट्रिकलपासून ॲट्रियामध्ये ब्लड कधीही येऊ शकत नाही, कारण तिथे ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर वॉल्व्स प्रेझेंट असतात. म्हणून एव्ही वॉल्व्स जे आहेत राईट साईडला हार्टच्या याला ट्रायकस्पिड वॉल असं म्हटलं जातं, कारण 3 कस्पने बनलेलं असतं, 3 फ्लॅप्स असतात त्याच्यामध्ये. याच्यामुळे ब्लड जे आहे ते
ॲट्रियापासून व्हेंट्रिकलपर्यंत येतं आणि रिगर्गटेशन बिलकुल त्याच्यामध्ये होत नाही. एव्ही व्हॉल्व जो आहे लेफ्ट साईडला, याला मिट्रल वॉल म्हणतात किंवा बायकस्पेड वॉल असं म्हणतात, कारण याचे 2 कस्प असतात म्हणून. एव्ही वॉल जे आहेत ते व्हेंट्रिक्युलर साईडला अटॅच झालेले असतात. त्याच्यामध्ये टफ अशा स्ट्रिंग्ज असतात, याला कॉर्डी टेंडिनी असं म्हणतात. त्या स्ट्रिंगमुळे तो वॉल जो आहे तो ऑपरेट होत असतो. कॉर्डी टेंडिनी जी आहे ते एव्ही वॉलला पुल करतात, म्हणजे ओढतात, आणि त्याचे फोल्डिंग बॅकवर्ड साईडला होतं. त्यामुळे ब्लड जे ते रिगर्गेटेट होत नाही. ओके, व्हेंट्रिकलचं ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्शन होतं तर एव्ही वॉल हा एकदम डोम शेप दिसतो, पॅराशूट सारखा दिसतो. ओके, कॉर्डिनी टेंडिनी ज्या आहेत त्या दोरासारख्या दिसतात आणि ते कॉर्डी टेंडिनी त्या पॅराशूटला धरून ठेवलेलं असतं त्यांनी. ज्यावेळेस व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतं त्यावेळेस तो वॉल बंद होऊन जातो आणि कुठल्याही स्वरूपामध्ये व्हेंट्रिकलमधून ब्लड हे ऑरिकलमध्ये तो वॉल जाऊ देत नाही. फुगून जातो तो, पण ब्लड आतमध्ये मागे जाऊ देत नाही. ते पूर्ण व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झाल्यावरती पूर्ण ब्लड जे आहे ते आपल्या बॉडीमध्ये पंप केलं जातं. ओके, नाव सेमिल्युनार वॉल्व्स. सेमिल्युनार वॉल्व्स जे आहेत यांना नाव असं दिलेलं आहे की ते क्रिसेंट शेपचे आहेत, चंद्रासारखे दिसतात, मून शेप आहे. ओके, त्यांचे कस्प जे आहेत ते मून शेप आहे. हे व्हेंट्रिकल्सच्या आतमध्ये असतात आणि आर्टरीजच्या आतमध्ये असतात. हे हार्टपासून ब्लड बाहेर टाकलं जातं तिथे असतात बसवलेले सेमिल्युनार वॉल्व्स. राईट साईडला असतात हार्टच्या. त्याला पल्मनरी वॉल म्हणतात, कारण पल्मनरी ट्रंकमधून बॅक फ्लो जो आहे तो प्रिव्हेंट करतो तो वॉल राईट व्हेंट्रिकलमध्ये. आणि सेमिल्युनार वॉल्व जे आहेत हे लेफ्ट साईडला असतात हार्टच्या, तर त्याला ऑरॅटोक वॉल असं पण म्हणतात. ॲरोटाला जोडलेला असतो म्हणून ॲरोटिक वॉल. ॲरोटा जो आहे त्याच्यामधून रक्त मागे येत नाही या वॉलमुळे. ओके, लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये रक्त परत नाही येत, पुढे जातं. सेमिल्युनार वॉल्स जे आहेत ते स्मॉल असतात. एव्ही वॉलपेक्षा सेमिल्युनार वॉल स्मॉल असतात आणि त्यांना कॉर्डी टेंडिनी नसतात. त्यांना जागेवर धरून ठेवण्यासाठी कॉर्डी टेंडिनी नसतात. ओके, त्याला कस्प असतात फक्त सेमिल्युनार वॉल्सला, कप शेप. त्याच्यामुळे ब्लडचं रिगर्गेटेशन जे आहे ते कॅच करता येतं आणि ब्लड प्रेशर जे थोडंसं त्याला स्नॅपशॉट म्हणजे थोडंसं ॲडजस्ट करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. ब्लड प्रेशर एकदम जास्त मोठ्या प्रमाणामध्ये तिथे क्रिएट होत नाही व्हेंट्रिकलमध्ये. थोडंसं तो फुगून गेल्यामुळे थोडीशी स्पेस मिळते त्यांना, ब्लडला थोडंसं एक्सपांड व्हायला स्पेस मिळते. बाकीचं सगळं ब्लड जे आहे ते आर्टरीजमध्ये पुश केलं जातं. ओके, सो अशा रीतीने आपण हार्टचं स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये वॉल्स आणि त्याचं स्ट्रक्चर पाहिलं आणि त्याचे वेगळे वेगळे कप्पे पाहिले. ओके, नाव ओरिजिन आणि कंडक्शन ऑफ कार्डियाक इम्पल्स. कार्डियाक इम्पल्स म्हणजे काय? इम्पल्स याचा अर्थ तुम्ही मराठीमध्ये असा घ्या की सूचना. ही सूचना कशी दिली जाते? ती सूचना नर्व्स मधून दिली जाते. ती सूचना ज्यावेळेस दिली जाते त्यावेळेस ते मसल्स जे आहेत ते मसल्स ते सूचना अंमलात आणतात आणि ते मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात आणि कॉन्ट्रॅक्ट झाल्यावरती हार्ट कॉन्ट्रॅक्ट होतं आणि हार्ट कॉन्ट्रॅक्ट झाल्यावरती हार्टमध्ये असलेलं ब्लड जे आहे ते सगळ्या आपल्या शरीरामध्ये पुश केलं जातं. सो त्या इम्पल्सचा ओरिजिन कुठे आहे आणि तो इम्पल्स कंडक्ट करून कुठे नेला जातो आणि त्याच्यावरती काय फंक्शन होतं हे सगळं याच्यामध्ये 5.4 मध्ये आहे. ओरिजिन अँड कंडक्शन ऑफ द कार्डियाक इम्पल्स. ओके, तर पहिलं पेसमेकर आणि त्याचे रोल याच्यामध्ये. इनहेरिटंट रिदमिकल इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी असते आपल्या हार्टमध्ये चालू होत असते कायमस्वरूपी. ओके, त्या इनहेरंट
रिदमिकल इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटीमुळे आपला हार्टचं कंटिन्युअस बिटिंग चालू असतं. ओके, आणि ते आपल्या हार्ट बिटिंगचं कारण असतं, इनहेरिटंट रिदमिकल ऍक्टिव्हिटी. इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी जी आहे तर तिथे एक नेटवर्क असतं, स्पेशलाइज्ड कार्डियक मसल फायबरचं एक नेटवर्क असतं. ह्या सेल्स ज्या आहेत त्या ऑटोरिदमिक फायबर्स असतात, त्या म्हणजे त्यांच्या अंगामध्येच रिदम असतो, ताल असतो. ओके, सेल्फ एक्सायटेबल पण असतात. त्या सेल्फ एक्सायटेबल म्हणजे स्वतःच एक्साइट होतात, त्यांचं इनिशिएशन त्यांच्यामध्ये स्वतःमध्ये होत असतं. हे जे फायबर्स आहेत हे ऍक्शन पोटेन्शियल जनरेट करत असतात, रिपीटेडली परत 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 ऍक्शन पोटेन्शियल जनरेट करत असतात, आणि त्यामुळे हार्टचं कॉन्ट्रॅक्शन जे आहे ते होत असतं. ऑटोरिदमिक फायबर्स जे आहेत ते हार्टला स्टिम्युलेट करत असतात बिटिंगसाठी. ओके, बॉडीच्या बाहेर जरी तुम्ही हार्टला काढलं तरी ते हार्ट बिटिंग करत असतं. ओके, हार्टला तुम्ही बॉडीच्या बाहेर जरी काढलं तरी ते हार्ट बिटिंग करत असतं, कारण त्या हार्टच्या वॉलमध्येच स्वतःची सेल्फ एक्सायटेबल प्रॉपर्टी असते. सेल्फ एक्सायटेबल म्हणजे ते स्वतःच एक्साइट होत असतं. ओके, तर अशा रीतीने तुम्ही ते हार्ट शरीराच्या बाहेर काढून ट्रान्सप्लांट करू शकता दुसऱ्या पर्सनमध्ये. ओके, याच्या हार्टच्या सगळ्या नर्व्स जरी आपण कट करून टाकल्या, हार्टला जोडलेल्या सगळ्या नर्व्स जरी कट करून टाकल्या तरी हार्ट स्वतःच बिटिंग करत असतं. एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा 1% कार्डियक मसल फायबर्स जे आहेत ते ऑटोरिदमिक फायबर्स असतात. तर याच्यामध्ये 2 फंक्शन महत्त्वाचे असतात एकदम. पहिलं, ते पेसमेकरचं काम करतात, त्यामुळे रिदम जो आहे इलेक्ट्रिकल एक्सायटेशनचा जो रिदम आहे तो रिदम सेट होतो, त्यामुळे कॉन्ट्रॅक्शन होतं हार्टचं. दुसरं, कंडक्शन सिस्टीम त्याच्यामध्ये असते, स्पेशलाइज्ड कार्डियक मसल फायबरची कंडक्शन सिस्टीम असते. तर प्रत्येक सायकल जे कार्डियक एक्सायटेशनचं ते हार्टमध्ये पुढे जात असतं. म्हणजे एका ऑरिकलकडून दुसऱ्या ऑरिकलकडे, दुसऱ्या ऑरिकलकडून पुढच्या व्हेंट्रिकलकडे, आणि पुढच्या व्हेंट्रिकल पासून दुसऱ्या व्हेंट्रिकलकडे, आणि दुसऱ्या व्हेंट्रिकलमधून हार्टच्या बाहेर ब्लड जातं. तर हे कार्डियक एक्सायटेशन जे आहे ते हार्टमध्ये पुढे 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 जात असतं. एकाच ठिकाणी ते एक्सायटेशन नुसतं होत नाही, तर ब्लड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी त्या कार्डियक एक्सायटेशनचं प्रोग्रेशन हार्टमध्ये होत असतं. ओके, कंडक्शन सिस्टीम जी आहे त्याच्यामध्ये कार्डियक चेंबर्स जे आहेत ते स्टिम्युलेट होतात त्या सिस्टीममुळे, आणि कोऑर्डिनेटेड मॅनरमध्ये त्यांचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होतं. असं नाही की सगळे एकदा कॉन्ट्रॅक्ट झाले नाही तर सगळे एकदम रिलॅक्स झाले आणि आधी पुढचं कॉन्ट्रॅक्ट झालं मग मागचं रिलॅक्स झालं, असं नाही होत. ओके, त्यामुळे हार्टचं पंपिंग जे आहे ते इफेक्टिव्ह होतं आणि ब्लड पुढे ढकललं जातं, मागे येत नाही कधीच. ओके, सो इफेक्टिव्ह पंपिंग होण्यासाठी त्यांचं कोऑर्डिनेटेड मॅनरमध्ये पंपिंग होणं आवश्यक असतं. कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन हे कोऑर्डिनेटेड मॅनरमध्ये झालं पाहिजे. आपले दोन्ही पाय कधी पुढे होत नाही. पहिल्यांदा एक पाय पुढे होतो, नंतर दुसरा पाय पुढे होतो, मग तिसरा पाय पुढे, मग परत पहिला पाय पुढे होतो, मग परत दुसरा पाय पुढे होतो, मग परत पहिला पाय पुढे होतो. तर हे कॉन्ट्रॅक्शन आहे. आपण चालताना एकदम दोन्ही पाय पुढे टाकतो आणि दोन्ही पाय मग एकदम मागे येतात, असं कधी होतं का? नाही. तर कोऑर्डिनेशन असतं आपल्या बॉडीच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये, कोऑर्डिनेशन असतं. असं कधी होतं का की आपला हात आपण घास तोंडाजवळ नेला त्यावेळेस तोंड बंद होतं, आणि ज्यावेळेस आपण हात ताटाकडे नेला त्यावेळेस तोंड उघडतं? असं कधीच होत नाही. घास घेतलेला हात तोंडाजवळ गेला की तोंड बरोबर उघडतं, आणि घास तोंडात टाकल्यानंतर ज्यावेळेस आपण परत घास घ्यायला हात ताटाकडे जातो त्यावेळेस तोंड ऑटोमॅटिक बंद होतं. हे आपल्याला ज्यावेळेस होतं त्यावेळेस एकदम सहज वाटतं, पण याच्या पाठीमागे शरीरामध्ये खूप मोठी सिस्टीम काम करत असते, आणि पूर्ण नर्व्हस सिस्टीम जी आहे ती कोऑर्डिनेटेड फॅशनमध्ये. असं कधी होतं का की वादळ आलंय त्यावेळेस आपले डोळे एकदम मोठे असे फाडून फाडून आपण बघत असतो, आणि ज्यावेळेस एकदम शांत वारा आहे
त्यावेळेस आपण डोळे मिटून घेतलेले असतात. असं कधी होतं का? नाही. धूळ ज्यावेळेस उडत असते त्यावेळेस आपले डोळे ऑटोमॅटिक बंद होतात आणि ज्यावेळेस वारा शांत असतो त्यावेळेस आपले डोळे बरोबर मोठे असतात. सो आपल्या शरीराची प्रत्येक ऍक्टिव्हिटी जी आहे ती ऍक्टिव्हिटी एकदम कोऑर्डिनेटेड आहे. ते कोऑर्डिनेशन सगळं नर्व्हस सिस्टीम कडून केलं जातं आणि ती नर्व्हस सिस्टीम ही दुसरं तिसरं काहीच नाही तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल इम्पल्स असतो आणि तो इलेक्ट्रिकल इम्पल्स त्या मसल्सला दिला जातो आणि मग ते मसल्स जे त्यानुसार कार्य करत असतात. ओके. सो कोऑर्डिनेटेड मॅनरमध्ये हार्टच्या व्हेंट्रिकल्स आणि ऑरिकल्स वरती तो इम्पल्स पसरवण्याचं काम ते नेटवर्क करत असतं. ओके. आता बघा इथे फिगरमध्ये दिलेलं आहे, हा ऑरिकल वरती सिनू ॲट्रियल म्हणजे एसे नोड आहे. या एसे नोड पासून असे हे फायबर्स गेलेले आहेत. ओके. तर हा राईट ॲट्रियम आहे, हे पूर्ण याच्यामध्ये हा एसे नोड आहे. पुढे हा ॲट्रियो व्हेंट्रिक्युलर म्हणजे एव्ही नोड आहे. ओके. तर इथून तर याला हे गेलेले आहेत मसल्स, तर इकडनं याला इम्पल्स मिळतो, इथून याला इम्पल्स मिळतो आणि मग इथून पूर्ण राईट व्हेंट्रिकलवरती या इकडनं आणि इकडनं इम्पल्स दिलेला असतो. राईट आणि लेफ्ट व्हेंट्रिकलवरती एव्ही नोडपासून इम्पल्स जो आहे तो मिळतो. तर एसए नोड आणि एव्ही नोड हे दोघं हार्टमध्ये स्वतःच्याच ठिकाणी नर्वस सिस्टीमचा इम्पल्स क्रिएट करणारे घटक असतात. ही नर्वस सिस्टीम आपल्या इच्छेनुसार चालत नसते, ती तिच्या इच्छेनुसार चालते. म्हणून तिला सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम किंवा इनव्हॉलंटरी नर्वस सिस्टीम असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे हार्ट आपलं काम करत असतं. ओके. नाव कार्डियक ऍक्शन जे आहे, कार्डियक ऍक्शन पोटेन्शियल जे, तर हे कंडक्शन सिस्टीम मध्ये प्रपोगेट होत असतं आणि त्याचा फॉलोइंग सिक्वेन्स असतो. तर हे आपण जे पेसमेकरच्या खाली हे आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. इथे आज थांबूया. पुढचे 10 पासून तर 14 पानापर्यंत हे इथे जे दिसतंय हे आपण थर्ड लेक्चरला पाहूया, कारण हे चॅप्टर खूप मोठं आहे, खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्याला एका चॅप्टरमध्ये हे एका लेक्चरमध्ये कव्हर करता येणार नाही किंवा आपल्याला त्याला वेळ द्यावा लागेल. त्यामुळे ते तुम्हाला समजेल. तर कार्डियक ॲक्शन पोटेन्शियल प्रपोगेट कसं होतं, ते पुढे पुढे कसं जातं, हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. आता इथे थांबूया. ठीक आहे. बाय.